नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा कट्टा या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2026 ची आनंदाची बातमी जी आहे ती आलेली आहे। अखेर प्रतीक्षा तुमची संपलेली आहे, जाहिरात आलेली आहे। सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून सध्या आता लगेच जे आहे ते जाहिरात जी आहे ती आता प्रसिद्ध झालेली आहे। बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यांच्या अनुषंगाने जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 2619 पदासाठी, बघा 2619 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा, तारीख तुम्ही बघू शकताय या ठिकाणी, ठीक आहे। आता आजच प्रसिद्ध झालेली आहे, बरोबर। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने घेण्यात येणार आहे। परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। बघा, उद्योग निरीक्षक या म्हणजेच विभाग कुठला, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग 9 पदे आहेत। त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग यांच्या 3 जागा आहेत। कर सहाय्यक वित्त विभाग यांच्या 282 जागा आहेत। सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक एमव्हीआय यांच्या 461 जागा आहेत। लिपिक टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय यांच्या जागा बरोबर 1864 जागा आहेत। अशा टोटल 2619 जागा आहेत। बघा, प्रस्तुत जे अर्ज सादर करण्याची जी कालावधी आहे याबद्दल आपण बघूया। अर्ज सादर करण्याची कालावधी सुरुवात ही दिनांक 27 जून 2026 रोजी 2 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आणि 17 जुलै 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत हा तुमचा अर्ज सादर म्हणजे ऍप्लिकेशन अप्लाय करायला तुम्हाला येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा म्हणजे एक्झाम फी जी आहे, परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्ही 17 जुलै 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 वाजेपर्यंत तुम्ही भरू शकताय। भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे जर परीक्षा शुल्क भरायचं असेल तर 19 जुलै पर्यंत तारीख आहे। सेम 11:59 चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याची अंतिम दिनांक ही तुमची अंतिम दिनांक किती असणार आहे, 20 जुलै पर्यंत असणार आहे। बँकेच्या कार्यालयीन वेळेप्रमाणे असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण वयोमर्यादा बघूया, पात्रता बघूया। बघा, वयोमर्यादा काय सांगितलेलं आहे। पहिला पॉइंट आहे भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे। वयोमर्यादेमध्ये गणण्याचा दिनांक 1 ऑक्टोबर 2026 असेल। विविध राजपत्रित प्रवर्ग आणि अप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा सांगितलेली आहे, बरोबर। सर्व उमेदवार जे उद्योग निरीक्षक साठी 19, तांत्रिक सहाय्यक विमा संचालक 19, कर सहाय्यक 18, लिपिक टंकलेख 19, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 19 हे तुमचं किमान वय असलं पाहिजे। आणि कमाल वय बघा, अमागाससाठी 38, 38, 38, 38 प्रत्येकी असेल। त्याच्यानंतर मागासवर्गीय असाल 43 पर्यंत प्रत्येकी असेल। त्यानंतर जर तुम्ही खेळाडू असाल तर त्यासाठी सेम आहे 43 वयापर्यंत। माजी सैनिक असाल तर तुमची 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्षे वाढवली असेल। त्याच्यानंतर 38 सेम असेल सगळ्यासाठी। त्यानंतर मागासवर्गीय अमागास असाल तर, आणि त्यानंतर मागासवर्गीय असाल तर 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं तुमचं वयोमर्यादा असेल। दिव्यांगांसाठी 45 वय हे सांगितले आहे। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी फक्त 55 सांगितलेलं आहे, बाकीच्यांसाठी 45 आहे, ठीक आहे। विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही। आता अर्हता बघूया। शैक्षणिक अर्हता बघा, उद्योग पहिला उद्योग निरीक्षक जे आहेत गट क संवर्ग वळखता इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे। उद्योग निरीक्षक साठी तुम्हाला गट क संवर्गातील शैक्षणिक अर्हता जी आहे ती अशा पद्धती असणार आहे। बघा, संविधिक विद्यापीठाची किंवा अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाशी गटाशी संलग्न असलेले वस्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी असणे महत्त्वाचे आहे। बघा, मोटर वाहन निरीक्षक साठी म्हणजे एमव्हीआय साठी काय असणार आहे, खालीलप्रमाणे
असणार आहे अर्हता. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी पास असणं महत्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाने SSCच्या समतुल्य कुठली जर अर्हता घोषित केलेली आहे ती असणं महत्वाची आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची तुम्हाला पदविका म्हणजे डिप्लोमा वा केंद्र वा राज्य शासनाने त्यांच्या समकक्ष असलेली परीक्षा तुम्हाला असणं दिलेली असावी. ठीक आहे. बघा पुढे काय म्हटलंय, स्वयंचलित अभियांत्रिकी ऑटोमोबाईल व यंत्र अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे डिग्री सुद्धा असणं महत्वाचं आहे. त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेला वा केंद्र वा राज्य शासनाने त्याच समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील. तुम्ही बघू शकताय कोण कोण तुम्हाला याच्यासाठी तुम्ही इंजिनिअरिंग केला असाल तर त्याच्यासाठी तुम्ही यामधून जर केला असाल या स्ट्रीम मधून तर तरी सुद्धा तुम्ही पात्र असू शकता. डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मशीन टूल्स, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, प्लांट इंजिनिअरिंग, मेटालर्जी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर आहेत भरपूर, त्या पद्धतीने बघू शकताय. ठीक आहे. अनुभवाच्या बाबतीत काय सांगितलेलं बघा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील अनुभव बरोबर अच्युत अर्हता अथवा वरीलप्रमाणे संक्षक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ काम कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांच्या अखत्यारीत यंत्रशाळांमधील घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित केरेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान 1 वर्षाचा कालावधीचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं काय म्हटले, अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहीत धरला जाऊ शकतो. ठीक आहे. मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे. आणि जर नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परीक्षाविधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देश करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्षाचा कालावधीचा अनुभव असणे बंधनकारक आहे. जर तुमच्याकडे नसेल मुख्य परीक्षा पात्र झाल्यानंतर तुम्ही काय करा, नियुक्तीच्या वेळी तुम्हाला 1 वर्षाचा निदान अनुभव असणं गरजेचं आहे, त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील वैध अनुपत्ती लायसन्स असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. ठीक आहे. उंची बघा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील उंची 163 पुरुष उमेदवारासाठी 163 सेंटीमीटर अनवाणी किंवा कमीत कमी छाती किमान 79 सेंटीमीटर ते किमान 5 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. महिलांसाठी 155 सेंटीमीटर ते वजन असेल 45 किलोग्रॅम. टंकलेखन अर्हता बघा, कर सहाय्यक व लिपिक टंकलेखन संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेबाबत खालीप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. मराठी लेखनाचा वेग हा किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हताचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं म्हणजे कर सहाय्यकासाठी तुम्हाला 30 शब्द पर मिनिट, त्याचप्रमाणे मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं किंवा परीक्षा उत्तीर्ण असणं महत्वाचं आहे. लिपिक टंकलेखनासाठी सेम आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा आता आपण निवड प्रक्रिया बघूया. परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत बघा. जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे खालीलप्रमाणे तुम्हाला नावासमोर दर्शवलेल्या टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे याची परीक्षा. ठीक आहे. या टप्प्यामध्ये बघा उद्योग निरीक्षक याची पूर्व परीक्षा असते, संयुक्त पूर्व परीक्षा पहिली. त्याच्यानंतर काय होणार आहे, मुख्य परीक्षा होणार आहे, संयुक्त मुख्य परीक्षा होईल. संयुक्त पूर्व परीक्षा ही तुम्हाला बरोबर 100 गुणाची असणार आहे. संयुक्त मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकला फक्त संयुक्त मुख्य परीक्षा असेल, ती 300 मार्काची असेल. ठीक आहे.
त्यांनी पुढे सांगितले बघा, सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीद्वारे आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व सत्रांतील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठीण्य स्तर विचारात घेऊन परीक्षा अंतिम गुणांचे समीकरण नॉर्मलायझेशन केले जाईल. त्यानुसार उमेदवाराचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्रस्तुत पूर्व परीक्षेचा सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका म्हणजे आन्सर की प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका म्हणजे रिस्पॉन्स शीट पण संबंधित उमेदवाराच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करण्यात येईल. ठीक आहे. ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ही जाहिरात मी टेलिग्राम चॅनलला टाकेन, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून पूर्ण वाचून घेऊ शकता. ठीक आहे. परीक्षा शुल्क बघा, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अमागास वर्गांसाठी 394 रुपये, मागास वर्गांसाठी 294 रुपये आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये, मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये अमागास वर्ग, त्यानंतर मागास वर्गीयांसाठी 344 आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये आहेत. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तुमची प्रोफाईल तयार करायची, त्या प्रोफाईल मधून ते तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस प्रमाणे फॉर्म फिल करून भरू शकता. ठीक आहे. ठीक आहे. हे जे पद आहे त्या पदाप्रमाणे हे तुम्ही जाहिरात बघा, आमचे टेलिग्राम चॅनल आहे, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्या ठिकाणी जाहिरात टाकलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि बघू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल. हीच महत्वाची आनंदाची बातमी होती. भरपूर दिवस तुम्ही प्रतीक्षा मांडली होती की एमपीएससी कंबाईन ग्रुप सी ची प्रिलिम्सची परीक्षा कधी येणार, ग्रुप सी ची ऍड कधी येणार. अखेर ती आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जोरात तयारीला लागा, अभ्यास करा, पास व्हा आणि आरटीओ किंवा ग्रुप सी मधील एखादी पोस्ट काढून टाका. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.